जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 5 एप्रिलचं प्रवचन. संतांच्या संगतीचा परिणाम. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते आणि नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते. त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच असतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगती आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजे नुसते विषय बाधक होत नाहीत, तर विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असे जेव्हा वाटू लागते म्हणजे भजन पूजन करण्याची संगत धरावी. वाईट मनात आले की नामाची जोड धरावी. आपल्याला सर्वाठाई भगवत भाव वाटला पाहिजे, म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच बोलत असतात. जे जे गातील ते संगीतातला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत असत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यांमध्ये देखील नाही. खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतच नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्यामुळे त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधींना त्रस्त जरी झालो तरी संतांच्या हितकारक बोलण्याकडे आपण दुर्लक्ष का करतो? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणालाही लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आई पण जसे सगळीकडे सारखे, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो, पण त्यांचे करणे हे निस्संशय असते आणि आपण मात्र शंकाच व्यक्त करीत राहतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात. त्याने तो न खुपता बाहेर पडतो आणि डोळा थंडही होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ आणि हितकारक असते, तसे आपण बोलावे. आपली भूमिका थोडी तयार असल्यास संत संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. इस प्रवचन में बोला गया है कि संत संगति का हमारे जीवन में क्या परिणाम होते हैं. हम लोग खुद ही विषय में आसक्त होने की वजह से हम ऐसे ही लोगों के साथ रहना पसंद करते हैं जो हमारे जैसी सोच रखते हैं, लेकिन संत इसके विपरीत सोचते हैं. आप अपनी इच्छाओं को लेकर संतों के पास जाते हैं, लेकिन संत उन इच्छाओं को मिटाकर आपको भगवत प्रेम की तरफ लेकर जाते हैं. और ऐसा करने वाले लोग ही सही मायने में संत होते हैं. और उनकी एक बहुत बड़ी बात यह है कि वो निर्भय होते हैं. वो भगवत प्रेम में इतने आसक्त होते कि वो निर्भय होते हैं. तो संतों के साथ रहने में ही हमारी भलाई है. हम संसार से थक जाते हैं लेकिन संतों की बात सुनते नहीं हैं. तो ये प्रेम आने के लिए नाम स्मरण करना बहुत ज़रूरी है. जय श्री राम. श्री राम जय जय 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 राम. जय श्री राम.